अहो, तुम्ही कितीही तरुण दिसत असला तरी तुमचं वय पाहता रेवापेक्षा वयानं दुप्पट आहात तुम्ही. आणि अशा कंडिशनमध्ये तुमचं लग्न ठरवणं म्हणजे. त्यानं काढलेल्या बिझनेसच्या पेपरकडे पाहताच त्यांचे शब्द तोंडातच विरले. त्यांनी अधाशासारखा हात पुढे केला, पण त्याने ते पेपर पटकन उचलले. आधी निर्णय घ्या. लग्नाच्या दिवशी तुमच्या बिझनेसचे सगळे पेपर तुम्हाला मिळतील. सगळं कर्जही माफ होईल. शिवाय बिझनेस वाढीसाठीही मदत करेन. पण रेवासोबत माझं लग्न झालं पाहिजे, नील म्हणाला. मला 4 दिवस वेळ द्या. मी रेवाला तयार करतो. माझ्या शब्दापुढे जाणार नाही ती. पण नंतर तुम्ही तुमचे शब्द विसरू नका. शब्दाला पक्का आहे हा निळकंठ जहागीरदार. खरं तर शामरावांना रेवा कोणाच्या तरी प्रेमात आहे हे माहीत होतं, पण स्वतःचा स्वार्थ पूर्ण करण्यासाठी त्यांनी त्यांच्या मुलीच्या स्वप्नांचा बळी दिला होता. पूर्ण कथा चॅनलवर जाऊन नक्की पहा. धन्यवाद.